नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीडीपीओ साठी आपण जी सिरीज केलेली आहे तर त्या सिरीज मध्ये आपण आता समाजशास्त्राचं जे 11th स्टँडर्डचं बुक आहे ते बुक कंप्लीट करणार आहोत बेसिक म्हणून. ठीक आहे, याच्यापेक्षा पण ऍडव्हान्स मी तुम्हाला शिकवणार आहे. जी BA MA ची पुस्तकं येतात समाजकार्याची, समाजशास्त्राची, ते पण आपण शिकणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्ही हे 11th स्टँडर्डचं बुक कंप्लीट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि लक्षात घ्या, जागा फक्त 88 आहेत हे अजिबात डोक्यात ठेवू नका. STI साठी 32 जागा असल्या तरी तुम्ही ट्राय करताच ना. तर निगेटिव्ह लोकांपासून दूर राहावा. चांगला अभ्यास केला तर तुम्हाला काय 88 जागा पाहिजेत का, तुम्हाला एकच जागा पाहिजे, बरोबर? तर माहितीच्या अधिकाराअंतर्गत इतकी कन्फर्म माहिती नसते, त्याच्यामुळे किती जागा असतात ते तुम्हाला कन्फर्म समजू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं अभ्यासावर फोकस करा. तर हे समाजशास्त्राचं पुस्तक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इयत्ता 11वीचं पुस्तक आहे. आता याच्यामध्ये नक्की आपल्याला काय करायचंय ते डायरेक्ट आपण तिकडच वळूया. तर याच्यामध्ये तुम्हाला आधी मी इंडेक्स सांगेल. तर बघा, एकच मिनिट थांबा. इंडेक्स सांगण्याचा उद्देश काय, तुमची लिंक लागते. ठीक आहे, जर डिरेक्टली बघा, समाजशास्त्राची ओळख, याच्यामध्ये समाजशास्त्राचा अर्थस्वरूप हे आपल्याला विचारलं जातं एक्झाम मध्ये. समाजशास्त्रज्ञांचं योगदान सुद्धा विचारलं जातं. समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, सामाजिक संस्था, त्याच्यानंतर संस्कृती, सामाजिकीकरण म्हणजे काय, सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय, सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, हे 8 टॉपिक व्यवस्थित कंप्लीट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ऍडव्हान्स भागाकडे वळायचं आहे. फक्त 11वी 12वीची पुस्तकं शिकून आपण थांबणार नाहोत. जे इतर ठिकाणी तुम्हाला फक्त 11-12 स्टँडर्डची पुस्तकं शिकवली जातात, लक्षात घ्या. पण मी स्वतः सीडीपीओची एक्झाम दिली आहे, त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं ग्रॅज्युएशन लेवलचं समाजकार्य, समाजशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आपण. बघा, समाजशास्त्राची ओळख प्रकरण पहिलं आहे, ते पहिलं प्रकरणच आपण स्टार्ट करूया. तुम्ही फक्त ऐकायचं काम करा व्यवस्थित आणि जे मी सांगते त्याच्यावरती फोकस करा. बघा, पहिल्या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे हे शिकणार आहोत, बरोबर? समाजशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, म्हणजे आपल्याला कळावं की समाजशास्त्र नक्की काय आहे, बरोबर? आता इथं तुम्हाला जे पॉइंट्स दिले जातात, कोणत्या पॉइंट्स वरती आयोग क्वेश्चन विचारतो, कोणत्या पॉइंट्स वरती विचारत नाही. तर युरोपमधील 18व्या आणि 19व्या शतकातील सामाजिक बौद्धिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करण्याचा एक प्रयत्न या प्रकरणात केलाय. लक्षात ठेवा, एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा जो उगम आहे तो कुठं झाला हे तुम्हाला विचारलं जातं. तर युरोपमध्ये झाला. ओके, लक्षात घ्या. समाजशास्त्र ही स्वतंत्र विद्याशाखा आहे का, आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. अच्छा, आता समाजशास्त्र ही स्वतंत्र विद्याशाखा आहे, पण ती उदयाला कधी आली हे पण आयोग तुम्हाला विचारतं. 19व्या शतकाच्या मध्यास उदयाला आली. जरी सिलेबस मध्ये तुम्हाला स्पेसिफिक पॉइंट दिले असले तरी तुम्हाला त्याच्या आजूबाजूचं कंटेंट सुद्धा करावं लागतं. लक्षात घ्या, समाजशास्त्राच्या उदयानंतर मानवी समाजाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन बदलला. समाजशास्त्र हे एक स्वतंत्र ओळख असलेले नवीन सामाजिक शास्त्र म्हणून उदयाला आलं. ओके, लक्षात ठेवा, स्वतंत्र विद्याशाखा उगम आहे युरोपमध्ये 19व्या शतकाच्या मध्यात. ठीक आहे, आता समाजशास्त्र हे प्रामुख्याने मानवी समाजाचा अभ्यास करतं. फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की समाजशास्त्र प्रामुख्याने कशाचा अभ्यास करतं, तर मानवी समाजाचा अभ्यास करतं, म्हणून समाजाचे शास्त्र अशी त्याची ओळख निर्माण झाली. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. ओके, त्याची स्वतंत्र ओळख आहे. आज जगामध्ये सगळीकडे समाजशास्त्राचं महत्व आणि जी व्यावहारिक उपयुक्तता आहे ती मान्य आहे. ठीक आहे, समाजशास्त्रामध्ये मुख्यत्वे करून मानवी जीवन, इथून पुढचे पॉइंट लक्षात ठेवा बरं का, याच्यामध्ये मुख्यत्वे करून मानवी जीवन, मानवी क्रिया यांचा अभ्यास केला जातो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट.
समाजशास्त्रामध्ये मानवी जीवन आणि मानवी क्रिया यांचा अभ्यास केला जातो. मानवी समाजाचा उदय, विकास आणि मानवी समाजाची संरचना आणि कार्य यांच्या अभ्यासाला महत्त्व दिलं जातं. समाजशास्त्रामध्ये नक्की काय काय केलं जातं बघा. मानवी जीवन, मानवी क्रियाचा अभ्यास केला जातो. मानवी समाजाचा उदय कसा झाला, विकास कसा झाला आणि मानवी समाजाची संरचना आणि कार्य यांच्या अभ्यासाला महत्त्व दिलं जातं. सामाजिक जीवनातील विविध घटकांमधील परस्पर संबंध आणि परस्परावलंबन एकमेकांवरती अवलंबून असलं याचा विचार समाजशास्त्र करते. लक्षात ठेवा, सामाजिक जीवनातील विविध घटकांमधील परस्पर संबंध आणि परस्पर अवलंबनाचा विचार समाजशास्त्र करतं. हे शास्त्र समाजातील स्थिरता, परिवर्तन, उत्क्रांती आणि क्रांती या घटकावर पण प्रकाश टाकतं. तर लक्षात ठेवा, समाजशास्त्र समाजातील स्थिरता, परिवर्तन, उत्क्रांती आणि क्रांती या घटकावर पण प्रकाश टाकतं. समाजशास्त्र हे स्वतंत्र सामाजिक शास्त्र असून सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास करतं. हे जे असे सेंटेन्स असतात हे तुम्हाला छोटे छोटे वाटतील, पण एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन येतात. थोडक्यात जर तुम्ही बघायचं झालं ना, तर समाजशास्त्र हे एक सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तनाचे अध्ययन करणारं शास्त्र आहे. लक्षात घ्या, समाजशास्त्र हे सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तनाचं अध्ययन करणारं शास्त्र आहे. आता तुम्हाला समाजशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप विचारलं जातं. समाजशास्त्र हे समाजाचे शास्त्र असून यात सामाजिक संबंध आणि मानवी समाजाचा अभ्यास केला जातो. आपण बघितले बरोबर. तसेच याच्यामध्ये सामाजिक संबंध, त्याचे प्रकार, विविधता, सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, सामाजिक नियमने, सामाजिक समस्या, समाजाचं बदलते स्वरूप इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला जातो. इथं जरी तुम्हाला हे सगळं एका पॅरेग्राफ मध्ये दिलं असलं ना, तरी आयोग तुम्हाला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन विचारू शकतो की समाजशास्त्रामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, आणि मग तुम्हाला ऑप्शन असतात सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, सामाजिक नियमने. मग आपल्याला वाटतं की आपण हे कुठेतरी वाचलंय पण परफेक्ट येत नाहीये. ओके, समाजशास्त्र म्हणजे काय या प्रश्नाचे अत्यंत साधं सोपं उत्तर असे की समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास किंवा समाजशास्त्र म्हणजे सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास. ओके, समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास किंवा समाजशास्त्र म्हणजे सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास. हे लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. समाजशास्त्राची अचूक व्याख्या समजावून घेण्यासाठी आपल्याला समाजशास्त्र या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे समजावून घ्यावे लागेल. ओके, तर फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्ट यांच्यावरती 100% क्वेश्चन असतो. यांना म्हटलं जातं समाजशास्त्राचा जनक. साधा सिंपल क्वेश्चन विचारला जातो, समाजशास्त्राचे जनक कोण, तर ऑगस्ट कॉम्ट. ओके, सोशियोलॉजी हा जो शब्द आहे 1839 मध्ये प्रथम वापरल्याचं श्रेय कुणाला दिलं जातं, ऑगस्ट कॉम्ट. तर सोशियोलॉजी हा जो शब्द आहे पहिल्यांदा कोणी वापरला, कधी वापरला, 1839 मध्ये ऑगस्ट कॉम्ट यांनी वापरला. लक्षात ठेवा. ओके, पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला, याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो की हा ग्रंथ कोणी लिहिला किंवा ऑगस्ट कॉम्ट यांचा ग्रंथ सांगा. या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीत त्यांनी समाजशास्त्र ही संज्ञा वापरली. हे पण तुम्हाला विचारलं जातं की त्यांनी सॉरी समाजशास्त्र ही संज्ञा वापरली का, आणि जर वापरली असेल तर कोणत्या पुस्तकात वापरली. ओके, आवृत्ती तर नाही विचारणार, पुस्तक विचारतील. लॅटिन भाषेतील सोशियस व ग्रीक भाषेतील लोगस याच्यापासून बनला सोशियोलॉजी. सोशियस म्हणजे सहकारी किंवा सहयोगी. कालांतराने सोशियस हा शब्द समाज असलं विचारत नाही बरं का, करू पण नका, फक्त तुम्हाला इथे शब्दाची फोड करून सांगितले. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचंय बघा, ऑगस्ट कॉम्ट यांनी सुरुवातीला या शास्त्रात सामाजिक पदार्थ विज्ञान ही संज्ञा वापरली होती. हे मात्र तुम्हाला विचारू शकतात की सुरुवातीलाच ते समाजशास्त्र म्हटले का, नाही, सुरुवातीला त्यांनी सामाजिक पदार्थ विज्ञान म्हटलं. ओके, नंतर त्याला समाजशास्त्र नाव दिलं. त्यांनी सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारं समाजशास्त्र हे नवीन शास्त्र शोधलं. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर इथपर्यंत सर्वांना.
आता इथल्या ज्या व्याख्या आहेत इथल्या व्याख्या आपल्याला करायच्या. ऑगस्ट कॉम्ट यांची व्याख्या आहे, सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. जॉर्ज सिमेल म्हणतात, समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचं अध्ययन करणारं शास्त्र आहे. ऑक्सफोर्ड डिक्शनरी काय म्हणते? ऑक्सफोर्ड डिक्शनरी म्हणते, समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास, संरचना आणि कार्य यांचा अभ्यास. या तिन्ही डेफिनेशन आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. कारण का, ऑगस्ट कॉम्ट यांची व्याख्या तुम्हाला विचारू शकतात, जॉर्ज सिमेल यांची पण विचारू शकतात, कारण स्टेट बोर्ड मध्ये दिली. ओके. आता या व्याख्यांचं विश्लेषण करताना काय लक्षात येतं बघा, की बहुतेक समाजशास्त्रज्ञांच्या मते सामाजिक संबंध आणि सामाजिक घटना हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. ठीक आहे. जिथं क्वेश्चन येते तिथं मी सांगते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. समाजशास्त्र आणि त्याचा अभ्यास विषयाचे स्वरूप अत्यंत व्यापक आणि कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामुळे समाजशास्त्राची एक सर्वसामान्य अशी व्याख्या करता येत नाही, कारण कॉम्प्लिकेशन आहे. तरी देखील सामान्यपणे 3 मुद्दे तुम्हाला दिसून येतील. तर सगळ्या व्याख्यामध्ये समाजशास्त्राच्या शास्त्रीय स्वरूपावर भर दिलाय. सगळ्या व्याख्यामध्ये मानव आणि समाज यांच्यातील संबंधांवर भर दिलाय, बरोबर. आणि या व्याख्यावरून एक स्पष्ट होतं की समाजशास्त्र हे गुंतागुंतीचं शास्त्र असून इतर सामाजिक शास्त्रांपेक्षा वेगळं आहे, बरोबर. ओके. तर समाजशास्त्रीय कल्पना विस्तार म्हणजे काय? समुद्रातील माशांना सागरी जीवशास्त्र किंवा समुद्र लहरींबाबत काही समज असते का? बहुधा नाही. आपल्या बऱ्याच जणांचं माशांसारखं आहे. एक्झाम्पल दिले बरं का. आपण ज्या समाजात राहतो, बरोबर, व ज्या संस्कृतीचे पाईक असतो, तिची नीट समज आपल्याला असते का? नसते. तर तिची नीट समज आपल्याला नसते, लक्षात ठेवा. असं इथं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ओके. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचं आकलन होण्यासाठी सामान्य ज्ञानाच्या पलीकडे जाऊन सखोल विचार करणं आवश्यक असतं, असं आपल्याला इथं म्हटलेलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी समाजशास्त्रीय कल्पना विस्तार हे उपयुक्त साधन आहे, असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता पुढचा भाग आपल्यासाठी कोणता इम्पॉर्टंट आहे? 1959 मध्ये सी राईट मिल्स यांनी द सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन हे पुस्तक लिहिलं. तर सी राईट मिल्स यांचं पण नाव लक्षात ठेवायचंय. ज्यांच्याकडे उत्तम प्रकारचे समाजशास्त्रीय ज्ञान असते त्यांच्याकडे एक खास वैचारिक दृष्टीही असते. या समाजशास्त्रीय कल्पना विस्ताराच्या दृष्टीमुळे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवनातील परस्पर संबंध चांगल्या प्रकारे समजतो. हे सगळं सोडून द्या. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? सी राईट मिल्स द सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन, बस इतकंच लक्षात ठेवायचंय. बाकीचं सगळं तुम्ही सोडून दिलं तरी चालेल. हे असं असतं, स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये कोणता डाटा घ्यायचा कोणता सोडायचा ते तुम्हाला कळलं पाहिजे. आता समाजशास्त्राचं स्वरूप तुम्ही अभ्यासताय, पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचं? एक ज्ञानशाखा आहे, बरोबर. एका एका शब्दावरनं समजलं पाहिजे. मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचं विस्तृत ज्ञान देतं, म्हणून ज्ञानशाखा आहे. का बरं समाजशास्त्राला ज्ञानशाखा म्हणते? तर ती मानवाचं सामाजिक जीवन आणि समाजाचं विस्तृत ज्ञान देते. समाजशास्त्र हे इतर सामाजिक शास्त्रांपेक्षा अनेक बाबतीत वेगळं आहे. समाजशास्त्राचं स्वरूप आपल्याला विचारलं जातं, तर स्वरूप समजावून घेण्यासाठी आपल्याला काही मुद्द्यांचा अभ्यास करावा लागतो. समाजशास्त्र एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे असं सेंटेन्स एक्झाम मध्ये येऊ शकतं. आता या अनुभवाधिष्ठित विज्ञान का म्हटलंय? कारण याच्यामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या साह्यानं केलं जातं. हे सेंटेन्स एक्झाम मध्ये येतात. हे शास्त्र केवळ आराम खुर्चीत बसून केलेल्या तात्विक चिंतन आणि विचारांवर आधारित नाही. निरीक्षण, प्रयोग, परीक्षण अशा वैज्ञानिक प्रक्रियांच्या माध्यमातून समाजशास्त्रामध्ये नियम मांडले जातात. ओके. अनुभव महत्वाचा आहे इथं. अनुभवाधिष्ठितता हे समाजशास्त्राचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं. लक्षात ठेवा. या पॅरेग्राफ मधले सगळे पॉइंट्स आयोग विचारू शकतो. ओके. अनुभवाधिष्ठिततावाद म्हणजे काय? तर या दृष्टिकोनानुसार मानवी ज्ञान हे अनुभवाच्या आधारेच साध्य करता येतं. अनुभवाधिष्ठिततावादानुसार ज्ञान हे संशोधकाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असते. समाजशास्त्र हे सैद्धांतिक, काय दिले तुम्हाला इथं? सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे.
समाजशास्त्राची शास्त्रीय सिद्धांताची निर्मिती आणि विकास अत्यंत पद्धतशीरपणे झालेला आहे, लक्षात घ्या. जुन्या सिद्धांताचं परीक्षण करणं आणि नवीन सिद्धांताची निर्मिती करणं, ही जी प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया सातत्याने चालूच आहे. ओके. समाजशास्त्र हे एक शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखले जात होते, परंतु आता मात्र समाजशास्त्र हे केवळ एक सैद्धांतिक शास्त्र राहिलेले नाही, तर समाजशास्त्राच्या विविध शाखा सामाजिक ज्ञानाच्या उपयोजनावर आधारलेल्या असून त्यांचा समाजात मोठा उपयोग होत आहे. ओके. समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान पण आहे, उपयोजित विज्ञान पण आहे. जर आयोगाने तुम्हाला विचारलं तर माहित असावं की समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान तर आहेच, सोबतच एक उपयोजित विज्ञान सुद्धा आहे. ओके. समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे, लक्षात घ्या. समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. असं का म्हटलंय? समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणं आहे. समाजात जे जसे घडते तसा त्याचा अभ्यास केला जातो. काय असले पाहिजे याच्यापेक्षा काय आहे याचा विचार समाजशास्त्रात केला जातो. हे सगळं सोडून द्या. समाजशास्त्रात समाजातील संघटनात्मक आणि विघटनात्मक घटनांचा अभ्यास केला जातो. हा पॉइंट एक्झामसाठी इम्पॉर्टंट. दुसरा पॉइंट पण इम्पॉर्टंट, नैतिक अनैतिक घटकांचा. कारण का असे पॉइंट आयोग का विचारतं? कारण तिथे तुम्ही विचार करता की संघटनात्मक विघटनात्मक घटक कोणते, नैतिक अनैतिक घटक कोणते, बरोबर. तर हे सगळं आयोग तुम्हाला विचारतं. म्हणजे काय विचारतं हे जर एकदा आपल्याला कळलं तर समाजशास्त्र समाजकार्य हे सब्जेक्ट अवघड नाहीत, पण अभ्यास मात्र करावा लागतो. समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. समाजशास्त्र संपूर्ण समाजाचा अभ्यास करतं. समाजातील फक्त एखाद्या विशिष्ट भागाचाच अभ्यास नाही केला जात, तर सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला जातो. म्हणून त्याला तुम्ही काय म्हणता? समग्र विज्ञान. तर हे 4 प्रमुख वैशिष्ट्य तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत. चारीच्या चारी वैशिष्ट्य तुम्हाला लोकसेवा आयोग थेरॉटिकल पण विचारू शकतो किंवा डिरेक्टली फक्त वैशिष्ट्ये म्हणून पण विचारू शकतो. ओके. त्याच्यानंतर समाजशास्त्र उदय आणि व्याप्ती. समाजशास्त्राचा उदय कसा झाला? उदयाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला समाज आणि त्या काळातील जे विचार आहेत यातील संबंध जाणून घेणं महत्वाचं आहे. प्रत्येक कालखंडातील सामाजिक परिस्थिती आणि त्यात निर्माण होणारे विचार यांच्यामध्ये संबंध असतो, बरोबर असतो, डेफिनेटली असतो. प्रभाव पण असतो, सुसूत्रता पण असते. सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना किंवा विचार केला त्यांचे मूळ कुठे दिसलं तुम्हाला? युरोपामध्ये. आपण सुरुवातीलाच बघितले, युरोपमधील फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे जे प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झालं त्याच्यामधून समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. या बदलत्या कालखंडाला युरोपमधील प्रबोधनाचा कालखंड असं म्हटलं जातं. हे विचारतील का एक्झाम मध्ये? नाहीत विचारणार. कारण या काळात 18व्या शतकातील फ्रेंच तत्ववेत्यांच्या विचारांना मूर्त प्रकट स्वरूप प्राप्त झालं. ठीक आहे. हे विचारत नाही, जे विचारतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे. प्रबोधन काळामध्ये पारंपरिक विचार प्रक्रियेत टोकाचे बदल झाले. विचार करण्याच्या आणि वास्तवाकडे बघण्याच्या नवीन पद्धती पुढे आल्या. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघू लागला. ठीक आहे. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना महत्व प्राप्त झालं. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात जी वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती झाली त्याच्यातून निर्माण झाला एक नवीन दृष्टिकोन. जेवढं मी हायलाइट केले तेवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून समाजशास्त्राचा उदय झाला. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली असं म्हणू शकता की फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला आणि मग समाजशास्त्राचा उदय झाला. ओके. तर हे असं असतं, पुस्तक वाचताना अशा पद्धतीनं वाचावं लागतं. पण वाचताना सगळं वाचायचं असतं तर पुढचं समजत असतं. एवढंच वाचतो किंवा तर तुम्हाला समाजशास्त्र समाजकार्याचे मार्क मिळणार नाहीत, लक्षात घ्या. प्रबोधन काळ. प्रबोधन काळावरती क्वेश्चन विचारले जाणार नाहीत, स्किप करून टाका, अजिबात वाचू नका प्रबोधन काळ. ठीक आहे. औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीनं जुन्या युरोपातील प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं, म्हणून नवीन विचार आले ना. वर्गाची पुनर्रचना झाली, जुनी वर्ग व्यवस्था मागे गेली आणि याच्यामधून काय झालं? धर्माला आव्हान निर्माण झालं, धर्माचं महत्व कमी होऊ लागलं.
कुटुंबाची संरचना बदलली, मूल्ये बदलली, महिलांच्या स्थानामध्ये बदल झाला. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की समाजाची संकल्पनाच बदलली. सगळं काही बदलतंय. राजेशाही नष्ट झाली, लोकशाहीचा उदय झाला. मग याला तुम्ही काय म्हणणार? याला तुम्ही म्हणणार समाजाची संकल्पनाच बदलली. ओके, सोपं आहे. तर लेक्चर जेव्हा तुम्ही बघाल, तुम्हाला जर वाटलं की मॅडम सोप्या भाषेत समजावून देतात, तर कमेंट नक्की करा आणि लेक्चरला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर पण करा. या सर्वातून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीतून समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे आपण पाहूया. तर बघा, सामाजिक परिस्थिती, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्रांती, बौद्धिक शक्तींचा प्रभाव, औद्योगिक आणि फ्रेंच राजक्रांती या सगळ्या घटनांच्या परिणामामुळे, आता या घटना आपल्याला लक्षात ठेवायच्या की कोणत्या घटनांच्या परिणामामुळे समाजशास्त्राचा उदय झाला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सामाजिक परिस्थिती, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्रांती, बौद्धिक शक्तींचा प्रभाव, औद्योगिक आणि फ्रेंच राजक्रांती या सर्व घटनांच्या परिणामामुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालं आणि त्यातूनच समाजशास्त्राचा काय झाला? उदय झाला. लक्षात ठेवा. ओके, समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक कोणते? समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक. तर व्यापारी क्रांती, पहिल्यांदा पॉइंट्स बघून घ्या. व्यापारी क्रांती, त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती, त्याच्यानंतर तुम्ही काय सांगणार? औद्योगिक क्रांती. पुढचा पॉइंट आहे फ्रेंच राज्यक्रांती, वैज्ञानिक क्रांती. बघा, जे पॉइंट मी तुम्हाला सांगितले ते नागरीकरण पण आहे. हे सगळे पॉइंट तुम्हाला लोकसेवा आयोग विचारणार, डेफिनेटली विचारतं. ठीक आहे, ओके. कारण थेरी फॉर्मॅटमध्ये आपण वाचतो, आयोग कसं विचारेल याचा आपण विचार करत नाही, पण मी तुम्हाला सांगते. तर बघा, व्यापारी क्रांती. आता ही व्यापारी क्रांती कधी झाली, काय झाली, काहीही तुम्ही लक्षात ठेवू नका. लक्षात घ्या, फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? समाजशास्त्राच्या निर्मितीवर हा घटक प्रभाव टाकत होता. ओके, त्याच्यामुळे हे वाचायची गरज आहे का? माझ्या माहितीनुसार तर अजिबात गरज नाहीये. फक्त लक्षात ठेवा की ही जी क्रांती झाली याचा समाजशास्त्रावरती परिणाम झाला. ओके, त्याच्यामुळे आपण हे वाचायला नको. फक्त शेवटचा पॉइंट वाचा. या सगळ्या जे बदल झाले, सामाजिक संबंधामध्ये बदल होऊ लागले आणि समाजशास्त्राचा अभ्यास विषय बदलला किंवा त्याचं स्वरूप बदललं. ठीक आहे. औद्योगिक क्रांती, औद्योगिक क्रांती झाली, बरोबर. त्याच्यानंतर लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात बदल घडून आले, त्याच्यामुळे बदल घडला. सिंपल आहे. युरोपमधील सर्व सामाजिक क्षेत्रावर प्रभाव पडला. ओके, औद्योगिक क्रांतीमुळे नवीन नवीन साधने, यंत्रे, तंत्रज्ञानामध्ये सुधारणा झाल्या. त्याच्यानंतर सरंजामशाही व्यवस्था असेल, भांडवलशाही असेल, हे सगळं तुम्हाला इथं दिसून येतं. आर्थिक बदल झाल्यामुळं ही सरंजामशाही व्यवस्था पाठीमागं पडली. भांडवलदारांचा नवीन वर्गाचा उदय झाला. ओके, म्हणजे समाजामध्ये बदल झाला. ठीक आहे, तर हे असे पॉइंट करायचे. सगळं वाचत बसायचं नसतं, लक्षात घ्या. कारण पेपरमध्ये सगळंच आयोग विचारत नसतं. तुम्हाला कळलं पाहिजे काय विचारतात आणि काय विचारत नाही. तर हे पॉइंट झाले. त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचंय की फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांती समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण घटक. ओके, राजकीय क्रांतीची मालिका होती. आता इथं तुम्हाला बाकीचं काही लक्षात ठेवायचंय का? नाही. फक्त लक्षात ठेवायचंय ऑगस्ट कॉम्ट आणि एमिल डर्कहाइम यांच्यासारखे विचारवंत. सामाजिक व्यवस्था जिव्हाळ्याचा विषय बनला राजकीय क्रांतीमुळं. ही जी फ्रेंच राजकीय क्रांती झाली, या दोघांचं नाव लक्षात ठेवा. आणि आणखी काय लक्षात ठेवणार तुम्ही याच्यामध्ये? आणखी शेवटचा पॉइंट लक्षात ठेवणार की युरोपमधील समाजशास्त्राचा उदय हा विज्ञानाच्या शोधांचा आणि कल्पनांचा भाग आहे, विचारत नाहीत. समाजशास्त्राची रूपरेषा ही भौतिकशास्त्र किंवा जीवशास्त्रासारख्या नैसर्गिक असावी म्हणतात, विचारत नाहीत. पुढचा पॉइंट बघा, नागरिकीकरण. औद्योगिक क्रांतीचा एक परिणाम म्हणून लोक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतरित होतात. आपल्याला माहिती, मायग्रेशन मध्ये आपण हे वाचतो. तर याच्यामुळे पण समाजशास्त्रावरती परिणाम होतो, बरोबर. तर शहरी जीवनाचं स्वरूप आणि समस्या, मॅक्स वेबर आणि जॉर्ज सिमेल नावं लक्षात ठेवा. समाजशास्त्रज्ञ. आपल्याला हे शहरी जीवन समस्या म्हणून नाही लक्षात ठेवायचं, आपल्याला हे समाजशास्त्रज्ञ आहेत म्हणून लक्षात ठेवायचं आहे, मॅक्स वेबर आणि जॉर्ज सिमेल. ठीक आहे. पहिले अमेरिकन समाजशास्त्रीय विद्यापीठ शिकागो स्कूल, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नागरीकरणाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी होतं. ओके,
तर हे एवढे पॉइंट करा, याच्या पलीकडे आयोग तुम्हाला काहीही विचारत नाही. त्याच्यानंतर समाजशास्त्राची व्याप्ती जी आहे, आता एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजे त्याची अध्ययन कक्षा किंवा त्याचं क्षेत्र आहे. ओके, म्हणजे कुठपर्यंत त्याचा अभ्यास केला जातो, किती खोल आहे. कारण सामाजिक आंतरक्रिया विचारलं जातं, सामाजिक आंतरक्रियातले सगळे घटक समाजशास्त्राच्या अभ्यासात समाविष्ट होतात आणि म्हणून आपल्याला समाजशास्त्राची व्याप्ती जी आहे ती अभ्यासावी लागते. आता ही व्याप्ती अभ्यासताना तुम्हाला काही क्षेत्र लक्षात घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये जैव समाजशास्त्र लक्षात घ्या. आधी आपण बघूया जैव समाजशास्त्र, त्याच्यानंतर कलेचे समाजशास्त्र, विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र, दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र, डायस्पोरा अध्ययन, आणखी काय आहे बघूया याच्यामध्ये. तर एवढे पॉइंट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवावे लागतात. ठीक आहे, समाजशास्त्राचं काय करतोय आपण, व्याप्ती बघतोय. तर बघा जैव समाजशास्त्र, इथले पॉइंट मात्र सगळे करा. ही शाखा समाजशास्त्रात नव्याने निर्माण झाली. या शाखेतील संशोधक समाजशास्त्रातील विविध तंत्रे आणि पद्धतींचा वापर करून तसेच पद्धतींच्या निष्कर्षांचा उपयोग करून काय करतात, जैव म्हटलंय ना, तर जीवशास्त्राची मानवी सामाजिक जीवनातील भूमिका, जीवशास्त्राची मानवाच्या सामाजिक जीवनामध्ये काय भूमिका आहे याचा अभ्यास करतात. नावावरनं लक्षात राहतं. त्याच्यानंतर आहे कलेचे समाजशास्त्र. कलेचे समाजशास्त्र सौंदर्यशास्त्र आणि कला जगताचा अभ्यास. विपणन बाजार संशोधन समाजशास्त्र, याच्यामध्ये समाजशास्त्राची व्यावहारिक शाखा जर तुम्हाला विचारली तर विपणन बाजार संशोधन, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये बाजार नीतीतील सिद्धांत आणि ग्राहकांच्या विविध गरजा आणि ज्ञान याचं विश्लेषण केलं जातं. दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारं समाजशास्त्र, इथं तुम्हाला सामाजिक जीवनातील सर्व दृश्य चित्रांचा अभ्यास ही समाजशास्त्राची शाखा करते, म्हणून याला तुम्ही काय म्हणणार, दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारं समाजशास्त्र. ओके, डायस्पोरा अध्ययन काय आहे, डायस्पोरा अध्ययन एक नवीन आंतरविद्याशाखीय अभ्यास विषय समाजशास्त्रामध्ये अभ्यासला जाऊ लागला आहे. याच्यामध्ये स्थलांतर आणि त्याचे मानवी जीवनातील विविध भागांवर होणारे परिणाम, म्हणजे मायग्रेशनमुळे काय काय परिणाम होतात ते तुम्हाला इथं अभ्यासाला मिळतात. त्याच्यामध्ये सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, लोकसंख्या विषयक, मानववंशशास्त्र विषयक हे विचारत नाहीत, पण आपल्याला फक्त डायस्पोरा लक्षात ठेवा. डायस्पोराचा अर्थ काय होतो माहिती का, विखुरलेली लोकसंख्या, जिचं मूळ स्थान म्हणजे एखादा लहान भौगोलिक भाग असतो. ओके, तर डायस्पोरा विशिष्ट व्यक्तींच्या अशा गटाला उद्देशून वापरली जाते जे त्यांच्या मूळ स्थानापासून दूर राहतात पण त्यांची नाळ तुटू देत नाही. ओके, लक्षात ठेवा. तर हे सगळे पॉइंट झाले. याच्यानंतर आपल्याला काय अभ्यासायचं आहे बघा, हा पहिला टॉपिक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे की समाजशास्त्राचं महत्व काय आहे. बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला, बऱ्यापैकी आपण सगळं कंप्लीट केलंय. आता तुम्हाला विचारतील समाजशास्त्र महत्व, बरोबर. हा, तर हे किती पॉइंट झालेत बघा. हा, डायस्पोरा आपण तिसरा पॉइंट कंप्लीट केला. एकच मिनिट थांबा. बर, बघा वर नमूद केलेली सर्व अभ्यास क्षेत्रांची यादी सर्वसमावेशक स्वरूपाची नाही असं तुम्हाला म्हटलंय. ही समाजशास्त्र विस्तृत विद्याशाखेत समाविष्ट असली तरी आणखी काही एक्झाम्पल आहेत, तुम्हाला लिमिटेड एक्झाम्पल दिलेत असं इथे तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता जो भाग राहतोय समाजशास्त्राचे महत्व, याच्यामध्ये तुम्हाला समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करतं, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. कारण का, समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास फक्त समाजशास्त्रामुळेच पॉसिबल झालाय, लक्षात ठेवा. विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्यासाठी गुंतागुंतीच्या मानवी समाजाचं शास्त्रीय ज्ञान असणं आवश्यक असतं. समाजाचे शास्त्र आपल्याला आपल्या क्षमता, आपली बुद्धी आणि आपलं स्व समजण्यास मदत करते. हे सगळे पॉइंट तुम्हाला एक्झाम मध्ये दिसू शकतात. आपल्या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी मदत करते. सामाजिक जीवन समजावून घेण्यासाठी मार्गदर्शन करते, हे लक्षात ठेवा. समाजशास्त्र समाजातील विविधते संबंधी ज्ञान देतं.
आपल्या समाजामध्ये जी विविधता आहे तर त्याचं ज्ञान देतं. पण आयोग तुम्हाला काय देतं? समाजाचे बहुआयामी स्वरूप समजावून देण्यासाठी समाजशास्त्र मदत करतं. तर हा पण पॉइंट तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. समाजशास्त्रामुळे काय होतं? वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. सामाजिक वास्तवाकडे बघण्याचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो विकसित होतो. ओके. याच्यामुळे काय होतं? व्यक्ती अधिकाधिक वस्तुनिष्ठ होतो, विवेकवादी होतो, चिकित्सात्मक पूर्वग्रह ठेवत नाहीत लोक मनामध्ये, सकारात्मक विचार करू लागतो. ठीक आहे. समाजशास्त्र व्यवसायाभिमुख आहे. खरं तर तुम्हाला हे डायरेक्ट पॉइंटच विचारतात, एक्सप्लेनेशन मधून सुद्धा क्वेश्चन येतील का नाही याची गॅरंटी कमी आहे. समाजशास्त्राची जी उपयुक्तता आहे आपल्याला माहिती आहे. बदलत्या समाजातील व्यवसायाचं स्वरूप माहिती आहे आपल्याला, गरजा माहिती आहेत. या सगळ्यांचा ताळमेळ जो आहे ते समाजशास्त्रीय ज्ञान घालू शकता असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. तर हे सगळे पॉइंट तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. सामाजिक समस्यांवर उपाय शोधणं हा पण समाजशास्त्राचा एक फायदा आहे. समाजशास्त्र मानवाला काळानुरूप ज्ञान देतं, हे पण लक्षात ठेवा. बाकीचे सारांश मध्ये तुम्हाला जे आपण सगळं शिकलोय ते सगळे पॉइंट्स तुम्हाला इथं दिलेत. आता इथं तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, जर वाटलं तुम्हाला तर करा, कारण का याच्यापेक्षा पण ऍडव्हान्स क्वेश्चन आयोग विचारतं. त्याच्यामुळं आपण क्षीरसागर पब्लिकेशनच्या बुकमधून क्वेश्चन कंप्लीट केलेलं कधी पण बेटर राहील. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड नाईट, टेक केअर.